गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा व सालेकसा मावीमध्ये जिल्हा स्तरावर काम करत असलेल्या CMRC अंतर्गत शासनाच्या MSRLM अंतर्गत कार्य करणाऱ्या CRP महिलांना दिवाळी बोनस, भेटवस्तू तसेच 6,000 रुपये मासिक मानधन व 6 महिन्यांच्या पूर्वी रोखून ठेवण्यात आलेलं मानधन दिवाळीत देण्यात यावं, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री, महिला बालविकास मंत्री यांच्या नावे तेरोडा तहसीलदार NM ठाकरे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर सह महिला विकास महामंडळ येथे कार्यरत असलेल्या CRP महिला उपस्थित होते। निवेदन दिलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, त्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला। माहीम आर्थिक महिला विकास महामंडळ माहीमच्या अंतर्गत CRP म्हणून तेरोडा तालुक्यामध्ये बऱ्याच महिला गावागावात काम करत आहेत, परंतु यांना दिवाळीच्या अगोदर 1 रुपयाचा जो मानधन देऊ करण्यात आला होता 6,000 रुपये मागच्या आंदोलनात, तो देण्यात येत नाही आणि 3,000 रुपये देत आहेत। परंतु दिवाळीसारख्या सणाला आमची मागणी आहे की यांनी त्यांना भेटवस्तू किंवा दिवाळीच्या अगोदर जे उर्वरित पेमेंट आहेत ते त्यांना तात्काळ टाकण्यात यावा, अन्यथा अशाच पद्धतीचा त्यांचा व्यवहार राहिला तर येत्या 9 डिसेंबरपासून आम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसणार अशी मी आज ताकीद त्या सर्व माहीमच्या अधिकाऱ्यांना देत आहे। तुम्ही महिलांचा आर्थिक विकास करतो असे म्हणता, परंतु एका बाजूला महिलांचा आर्थिक शोषणसुद्धा करत आहे, हे याच्यावरून दिसून येत आहे। कारण हे 1 वर्षापासून महिला या लढा देत आहेत, परंतु न्याय मिळत नाही, हे शोकांतिक आहे। यामुळे आम्ही आज सरकारचा निषेधसुद्धा करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।